तर तुर्कस्तानने पाकिस्तानला उघड पाठिंबा दिला। भारताची बहिष्कार मोहीम सुरू केली। तुर्कस्तानचे अध्यक्ष रेसेप तय्यिब एर्दोगन यांनी पाकिस्तानला उघड पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला। चांगल्या आणि वाईट काळात पाकिस्तानसोबत नेहमीच उभं राहू असं ट्विट त्यांनी केलंय। याच वेळी पाकिस्तानच्या बंधुभावाशी एकजुटीची भावना व्यक्त करत तुर्कस्तानने पाकिस्तानच्या नागरिकांसोबत उभं राहण्याची हमी दिली आहे। या पाठिंब्याबद्दल पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी तुर्कस्तानचे आभार मानले। पाकिस्तानला दिल्या गेलेल्या या उघड पाठिंब्यानंतर भारताने कडक पाऊल उचलण्याचे ठरवले। भारताने तुर्कस्तान आणि अझरबैजानवर बहिष्कार टाकण्याची मोहीम सुरू केली आहे, ज्यामुळे दोन देशांमध्ये तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे। भारत आणि पाकिस्तान दरम्यान तणावाच्या काळात तुर्कस्तानने पाकिस्तानला छुप्या मदतीचे पाठिंब्याचे समर्थन दिलं होतं। आता या मुद्द्यावर भारताने आपला विरोध स्पष्टपणे व्यक्त केला। तर आपण ट्वीट पाहतोय। तुर्कस्तानने पाकिस्तानला पाठिंबा दिलाय आणि तुर्कस्तानने पाकिस्तानला उघड पाठिंबा दिलाय आणि भारताची बहिष्कार मोहीम त्यांनी सुरू केली। हे ट्वीट तुम्ही पुढारीच्या स्क्रीनवरती पाहू शकताय। तुर्कस्तानचे अध्यक्ष रेसेप तय्यिब एर्दोगन यांनी पाकिस्तानला उघड पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलाय।